संदेश त्या एलियाला जेव्हा परमेश्वराने त्याला सांगितली, त्याला आज्ञा दिली की तुला त्या विधवेच्या घरी जायचं आहे आणि तिथं तुला मी आज जेवणाचा बंदोबस्त केलेला आहे प्रियजनांनो. आणि एलिया संदेष्टा तयार होतो आणि जेव्हा तो जातो आणि त्याला जो डोंगर असतो मोरिया पहाड ज्याला म्हटलेलं आहे, मोरिया पहाड ज्या डोंगरावर अब्राहमाला इसाकाचा बलिदान करण्यासाठी परमेश्वराने आज्ञा दिली, तोच मोरिया पहाड आहे बरं. त्या मोरिया पहाडाच्या इथं एलिया संदेष्टा लपून बसलेला राहायचा घाबरून, कारण त्याला मारण्यासाठी तयार होते ते लोक जे जे परमेश्वराचा विरोध करायचे, ते मिस्री लोक त्याच्या मागं होते त्याला मारण्यासाठी. म्हणून तो तिथं लपलेला होता. तरी परमेश्वराने त्याला जेव घातले, त्याचा बंदोबस्त केला, त्याची सोय केली प्रियजनांनो. त्याला उपाशी नाही ठेवले. आणि जेव्हा त्याला आज्ञा दिली की तुला त्या विधवेच्या घरी जायचंय, तेव्हा तो निघाला आणि त्या विधवेकडे गेला आणि तिला म्हणतो मला पाणी आण आणि पाणीसोबत मला एक भाकर पण आण म्हणतो प्रियजनांनो. कारण तिला खूप भूक लागली असते, खूप तहानेला असतो तो मला पाणी पण दे म्हणतो आणि भाकर पण दे. प्रियजनांनो, असा अद्भुत कार्य आहे परमेश्वराचं. का त्याच्याकडं पाठवलं? ती विधवा स्त्री आणि तिला असलेला एक मुलगा, दोघांना तेवढंसा पीठ होतं, एक चपाती एक भाकर होण्यासाठी पीठ होतं आणि बस ते खाऊन ते मरणार असं ती सांगते. म्हणते एलियाला आमच्याकडं आता तेवढीच एक भाकर आहे, तेवढं मी आणि माझा मुलगा खाणार आणि आम्ही मरून जाणार. तर एलिया संदेष्टा तिला म्हणतो तू पहिले माझ्यासाठी भाकर बनवून आण प्रियजनांनो. आणि जेव्हा ती भाकर बनवून ती आज्ञा पालन करते, ती विधवा स्त्री त्या परमेश्वराच्या संदेष्टाचा आज्ञा पालन करते, भाकर आणून देते, पाणी आणून देते आणि तो खाऊन तृप्त होऊन आशीर्वाद देतो प्रियजनांनो. त्या देशामध्ये दुष्काळ पडलेला आणि त्या विधवेची परमेश्वराने दाद घेतली, त्या संदेशाला पाठवून तिला आशीर्वादित केलं प्रियजनांनो. 3 महिने प्रियजनांनो इतके तिच्याकडं तेल, तिच्या कुपीतलं तेल आणि पिठाचा जो डब्बा होता तो रिकामा झाला नाही. तेलात पिठात त्यांनी परमेश्वराने एवढी बरकत दिली की ती तेल भरत गेली आणि शेजाऱ्यांचे तिनं भांडे आणले भरण्यासाठी प्रियजनांनो. इतकं तेल तिच्या घरात भरलं, इतकं मीठ तेल पीठ पूर्ण फुल भरलं प्रियजनांनो. हे कार्य कोणाचे आहे? हे कार्य परमेश्वराचे अद्भुत कार्य आहे, त्याच्या पराक्रमी हातचे कार्य आहे प्रियजनांनो. परमेश्वर आपल्याला एवढं नाही देऊ वाटत, त्याला थोडासा आशीर्वाद देऊ वाटत, थोडेसे पैसे देऊ वाटत. त्याच्या स्वर्गात सोन्याची नगरी आहे आमच्या परमेश्वराची. त्याचे इटा सोन्याच्या इटा आहेत, सोन्याची नगरी आहे स्वर्गात. त्या सोन्याच्या नगरीचा परमेश्वर तो आमचा परमेश्वर आहे. तुम्हाला मला तो गरीब ठेवणार प्रियजनांनो, तुम्हाला मला तो गरीब ठेवणार. आज तुम्ही आणि मी जेवताना बघा, तुम्हाला मला परमेश्वर किती कठीण परिस्थिती असली तरी तुम्हाला जे आवडते ना स्पेशल, ते तुम्हाला खाऊ घालणारा परमेश्वर आहे. याचा अनुभव मी घेऊन पाहिला आहे आणि मी घेत आहे रोज. आणि मरेपर्यंत, श्वासाच्या अंतापर्यंत तो सदोदित माझ्या आणि तुमच्या संगती आहे. त्याचा अभिवचन आहे प्रियजनांनो. आणि अशाच रीतीने जिथं काहीच नाही, जिथं माझ्या दवाखान्यात पगार नाही म्हटलं आणि मला मेट्रन म्हणा लागली बाहेर निघल्यावर, इंटरव्ह्यू संपली, बाहेर डोअरमध्येच म्हणा लागली तुमको हमारा दवाखाने का ॲड्रेस किसने दिया म्हणे.
पण मला तर कोणी नाही दिलं म्हटलं. मला फक्त डाउनलोड केला आपला ॲप आणि नासोरी येशूच्या नावात मला हा जॉब मिळालेला आहे. तर ती म्हणे आम्हाला 3 वर्षापासून इन्क्रीमेंट नाही, 3 वर्षापासून आम्हाला बोनस नाही आणि फार फार खराब परिस्थिती आमच्या दवाखान्याची. आणि पहिल्याच दिवशी ड्युटीच्या दिवशी मला सांगण्यात आलं स्टाफने की आम्हाला 4 महिने पगार नाही. बघा म्हणजे मी काय टॅली करत आहे प्रियजनांनो, तुम्हाला समजत आहे का? ती विधवा स्त्री आणि माझी परिस्थिती एकदम मॅच, सगळं संपलेलं आहे. मला आता 48 एजमध्ये मला कोण काम देणार है ना, मोठा प्रश्नचिन्ह होता. पण परमेश्वराने मला दिले, त्याचा अद्भुत पराक्रमी हाताने त्यांनी मला दिले, त्यांनी माझी सोय केली, त्यांनी मला सोडलं नाही, तो मला विसरला नाही, त्यांनी मला टाकलं नाही. तसंच तुम्हाला पण तो सोडणार नाही, तो टाकणार नाही, तो विसरणार नाही. दाविदाच्या बापाने त्याला विसरला, पण परमेश्वर त्याला विसरला नाही. परमेश्वराने दाविदाला उंच केले, आज मला देखील प्रभू येशू मसीहनं उंच केले. तोच प्रभू, तोच परमेश्वर प्रभू येशू मसीह तुम्हाला उंच करणारा माझा जिवंत देव आहे. त्याचा अनुभव घेऊन पहा प्रियजनांनो. प्रभू येशू मसीह तुम्हाला आणि मला आशीर्वादाने ओतप्रोत भरून काढो. आमेन.